पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो साधारण 5ला आम्ही स्वारगेटला पोचलो होतो. काल संध्याकाळी 7ला जे आहे ते गावावरून निघालो होतो आणि त्याच्यानंतर मग हे न्यायसाठी आले होते. तर साधारण 5:30पर्यंत जे आहे ते आम्ही घरी आलो होतो. त्याच्यानंतर थोडासा वेळ आराम केला. आता मस्त आंघोळ वगैरे केले, कपडे वगैरे धुतले आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि भाजी काहीच आणलेली नाही आहे. सो हे गावावरून सुकट आहे, हे तिखट मिठातून नुसता परतून दिलेले आहेत. सो आता म्हटलं की चला पटकन ना, म्हणजे ही पटकन होते. सो ह्याची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि ज्या आहेत त्याची भाजी बनवते. तशी मी आंबाड्याची भाजी आणलेली आहे, पण त्याला भरपूर वेळ लागतो बनवण्यासाठी. आता ज्या आहे काय पटकन होणार नाही आहे. तुमच्यासोबत उद्याच्या किंवा परवाच्या ज्या आहेत ते ब्लॉगमध्ये मी शेअर करेनच. सो त्याची भाजी आता इथं एवढा सगळा पसारा दिसतोय कारण हे सगळं गावकडून आणलेलं आहे. हे इथंच ठेवले. हे लोणचं आणलं होतं मी बनवून. थोडंसं ना ते आंबे काय म्हणतात ते असे हे झाले होते, थोडेसे मऊ पडल्यासारखे होत होते. त्यामुळे जे आहेत ते थोडंसंच घातलेलं आहे. आता बघू कसं काय होतंय. आणि तेल जे आहेत ते सगळं बाहेर आलेलं होतं, अजून मी बघितलं पण नाही आहे. आणि चला अजून बरीचशी कामं बाकी आहेत, पण म्हटलं चला एक एक करून घेऊ. आणि विहानला जे आहे ते भूक लागते म्हणून म्हटलं की अगोदर भाकरीच बनवून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ते बाकीच्या आपण कामांना सुरुवात करू. हे बघ अवस्था काय झालेली आहे. याच्यामध्ये आणखी थोडंसं मला तेल घालायची गरज आहे. हे असं आहे कारण भरपूर तेल नव्हतं घातलं तिथं, कारण ते परत ट्रॅव्हलिंगमध्ये करताना सगळं बाहेर येणार. त्यामुळे म्हटलं की आपण जे आहे ते घरी थोडंसं गरम करून थंड करायचं तेल आणि याच्यामध्ये घालायचं. बघू आता हे कसं, ती थोडीशी गॅरंटी कमी वाटते कारण ते भरपूर दिवस टिकेल म्हणून. कारण थोडेसे आंबे ना घट्ट पाहिजेत एकदम आंबे, पण ते थोडेसे मऊ झाले होते. म्हटलं जितका दिवस टिकेल तितका दिवस टिकेल. सो घालणं ना इथं भडंग वगैरे आहे. सो मीच बनवला होता काल तो. आणि त्याच्यानंतर बघू आता एक एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. अगोदर हे सुकट जे आहे ते एका डब्यामध्ये काढून ठेवते. केस ओले होते मग मी जे आहेत ते सोडले होते. थोडेसे बांधते आता कारण किचनमध्ये कामच आहेत. सो हे सुकट तिकडून दिले होते ट्रान्सफर करून. बघू यांनी 1-2 वेळेला केलं म्हणतात. फक्त काय म्हटलेत मला यांनी की यामध्ये थोडासा कांदा टमॅटो टाक आणि परत छान लागते. त्याच्यामध्ये मी बी आमसूल घातलेलं आहे बघा. तर सकाळी साधारण 5:30ला जे आहेत ते आम्ही घरी पोचलो होतो आणि थोडा वेळ आराम करता 9:30 कधी झाले काही समजलंच नाही. त्यामुळे सकाळी काही ह्यांचा टिफिन दिला नव्हता आणि आता जे आहेत ते पी आणि विहानचे काका असं आमच्या दोघांसाठीच बनवत आहे. त्यामुळे म्हटलं की चला थोडंसंच बनवूया. आणि डिपेंड असतं आपण कशी बनवतो त्याच्यावर ही सुकटची भाजी जी आहे ते. तर मी थोडंसं तेल टाकलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलं आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप केला तरी चालेल. मला आवडतो म्हणून मग मी कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता हे माझ्या सासूबाईंनी ना हे जेव्हा गावावरून पुण्याला येत होते ना तेव्हा हे सुकट जे आहे ते असं बनवून दिलेले आहेत. तर मला वाटतं त्यांनी ते भाजलेले आहे, त्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकलेलं आहे, हळद आणि त्याच्यानंतर आमसूल टाकलेलं आहे. आणि साधारण हे 1 महिना पण असं जे आहे ते आपण बाहेर किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी छान राहतं आणि हे खूप इझी होऊन जातं कारण
भाजायची वगैरे काहीच झंझट नाही आहे. नाहीतर मग ते सुकट आणलं की मी कशी करते, जे आहे ते अगोदर भाजते, त्याच्यानंतर जे आहे ते धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते नॉर्मल कांदा टोमॅटो वगैरे टाकून फोडणीला टाकते. तर आता ही एवढी झंझट करायची जरूरतच नाही होती. ऑलरेडी जे आहे ते सुकट बनवलेलीच आहे. तर फक्त जेव्हा कधीही बनवायचे असेल ना तेव्हा असं मग कांदा वगैरे टाकून घेते. कांदा छान भाजला की टोमॅटो टाकायचं, टोमॅटो पण भरपूर टाकायचं आणि त्याच्यानंतर दोन्हीलाही छान भाजून घ्यायचं. आता थोडंसं ना कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ तिखट वगैरे आहेच, तरी मग मी जे आहे ते साधारण थोडंसं फोडणीमध्ये मीठ आणि तिखट वगैरे जे आहे ते सगळं. माझ्या सासरकडच्या लोकांना ना फिश किंवा हे सुकट हे भरपूर आवडतं, कारण तिकडचा भाग ना थोडासा कोकणामध्येच येतो, तर तिकडे छानही बनवतात ते. फिश असू दे किंवा सुकट असू दे किंवा बाकीचे काही जे नॉनव्हेजचे पदार्थ असतात ना, आणि स्पेशली ह्यांना जे आहेत ते सुकट किंवा मग फिश हे भरपूर आवडतं. आणि तसंच म्हणजे जसं सासूबाई बनवतात ना फिश वगैरे, तर त्या टाईपमध्ये मला काय बनवता येत नाही. त्यामुळे मी शक्यतो ना पुण्याला जे आहे ते फिश वगैरे कमीच बनवतो. म्हणजे मला आठवतही नाही आहे की लास्ट टाईम आम्ही कधी फिश बनवलेलं ते. आणि इथं जे आहे ते मी नॉर्मल फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते सुकट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता ह्यामध्ये ना थोडंसं पाणी जरी घातलं तरी चालतंय, पण मी आता काही पाणी वगैरे घालत नाही आहे. नॉर्मली अगदीच थोडंसं घातलं तरी चालतं आहे, कारण मी थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकलेलं आहे. त्यामुळे तेलावरच ते छान अगदी जे आहे ते वाफवून घेतलं तरी पण खूप छान होते. तर इथं झाकण ठेवून 5 मिनटं मी छान वाफवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते भरपूर वरतून कोथिंबीर वगैरे टाकायची आणि परत जे आहे ते 2-3 मिनटं नुसता परततच राहायचं. म्हणजे पाण्याचीही काही अजिबात गरज पडत नाही. आणि जर कुठं बाहेर डब्यामधून वगैरे घेऊन जायचं असेल तरी मग ते छान राहतं. आणि असे बनवले ना 1-2 दिवस पण ते छान राहतात, अगदी खराब वगैरे काहीच होत नाहीत. पण तशी मग ठेवून असे वगैरे जास्त खात नाही आम्ही, जास्त फ्रीजमध्ये अन्न ठेवून वगैरे. सो आमचं जे अन्न असतं ते तेवढंच आता पुरतं, किंवा जास्तीत जास्त राहिलं तर संध्याकाळी इतकंच आम्ही खातो. नाहीतर आम्हाला जास्त फ्रीजमध्ये वगैरे ठेवून खायची अशी सवय नाही आहे. आणि तर बघू शकता खूप छान म्हणजे छान झालेले. सो हे गावावरून आणलेलं पीठ आहे. त्याच्यानंतर हे तांदूळ वगैरे आहेत. आता ह्यांनी येऊन नाही हे सगळं असंच ठेवलं आहे. आज बघू वेळ भेटला तर मग सगळे डबे घासून जे आहेत ते मला भरून ठेवावं लागणार आहे. सो आता तात्पुरतं भाकरी बनवण्यासाठी असंच घेते मी. विहान नको तसं खेळ करू, खाऊ नको की विहान, त्याला चिची होत नाही का? थांब ना, नको लावू. हो नको ना बघू, कामात काम वाढवू नको. तर साधारण सगळे कपडे आणि बाकीची थोडी कामं करताना 12 कधी वाजले मला समजलंच नाही. आणि त्याच्यानंतर चला म्हटलं जेवणाच्या तयारीला लागते. तर आता भाजी तर झालेलीच आहे आणि तांदळाची भाकरी करायची म्हटलं. आणि आता हे जे पीठ आहे ना हे आत्ताच ह्यांच्याकडून दिलेलं होतं, 8 दिवस झाले. आणि या पिठाच्या ना पहिल्यांदाच भाकरी करते. सो मलाही याचा काही इतका अंदाज नाही आहे की आता ते पीठ कसं आहे, म्हणून मी नॉर्मली जे आहे ते थंड पाणी घातलं आहे. आता मी एक वेळेला करून बघेन त्याच्या भाकरी, जर छान होत असतील तर मग डेली जे आहे ते थंड पाणीच घालून करेन. आणि जर त्याच्या भाकरी जर खूप घट्ट होत असतील ना तर मग जे आहे ते थोडंसं गरम पाणी करून घातलं की भाकरी ज्या आहेत ते छान होतात. तर सध्या तरी मी इथं थंड पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते मी भाकरी बनवायसाठी घेतलं. आता हे फक्त आणि फक्त राशनचे जे तांदूळ असतात ना सो त्याचं पीठ आहे. आणि ह्यामध्ये काही जण ज्वारी पण मिक्स करतात किंवा मग बाजरी पण करतात, पण शक्यतो आमच्या घरी ना तांदळाची भाकरी आवडते. आता तांदळाची भाकरी ही लहानपणापासून मला करून सवय आहे, त्यामुळे माझ्या ज्या भाकऱ्या त्या पटपट होत्यात. मला चपाती बनवायला इतकं फार म्हणजे असं व्यवस्थित येत नाहीत. आणि भाकरी म्हटलं ना की मी अगदी परफेक्ट बनवते. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की चपाती पटकन बनवता येते पण भाकरी जे आहे ते पटकन बनवता येत नाही. तर साधारण मी सांगते की भाकरी बनवण्यासाठी काय करते मी, नॉर्मल पीठ जे आहे ना ते अगदी छान मळून घ्यायचं, थंड पाणी किंवा गरम पाणी जसं तुम्ही घालत असाल तसं. आणि त्याच्यानंतर वरच्यावर सैल हाताने ज्या आहेत त्या आपण भाकरी हळूहळू जी आहे ती थापत जायची. आणि नंतर दोन्ही हाताने थापली ना की कसं होतं की समान सगळीकडे थापली जाते. मग त्यामुळे काय होतं सगळीकडे भाकरी जी समान होते. आणि त्याच्यानंतर पाणी लावताना कोणाकोणाला हाताने लावता येत नाही तर तुम्ही काय करू शकता, कापड वगैरे घेऊन पण पाणी लावू
लावू शकता. आता मला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला कापड वगैरे काहीच नाही, मी डायरेक्ट हातानेच लावते आणि मी अशीच कशी पण परतत राहते. परतनं पण कधी कधी घेत नाही, कारण आता ती सवय झालेली आहे मला. जेवण वगैरे केलं, किचन ओटा वगैरे आवरला आणि त्याच्यानंतर म्हटलं एक 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 जो आहे गावावरून आणलेलं साहित्य आहे ते ठेवूया, कारण जोपर्यंत ते जागच्या जागी ठेवत नाही ना तोपर्यंत मला काही झोप येणार नाही. आणि ही गावावरून ना मी लसूण आणली होती. आता जी मोठी मोठी लसूण दिसते ना, सो ही पुण्यामधली लसूण आहे आणि छोटी छोटी जी आहे ही गावाकडची गावरान लसूण आहे. हाच डिफरन्स आहे. आणि दरवेळी येताना मग मी जे आहे ती लसूण घेऊनच येते. आता हे काही काकूनं मला आंबे दिले होते, आता तिला नको म्हणत होते मी, तरी तिनं जबरदस्तीने जे आहे ते मला दिले होते. मग म्हटलं बाई तुझ्या खातीर मला थोडेसे काय मग दे. त्याच्यानंतर हा भडंग मी आणला होता, कारण स्पेशली ह्यांना आवडतो गावाकडचं भडंग वगैरे म्हणून. आणि त्याच्यानंतर ज्या आहेत त्या आईने तर थोडंसं काही काही साहित्य दिलं होतं. आईला किती जरी नको म्हटलं ना, शेवटी त्या आईचंच मन असतं. आपल्याला एकीकडे किती जरी असेल ना तरी थोडं काय होईना घेऊन जा म्हणून मग ती देतेच. तर इथं थोडीशी तिनं माझ्यासाठी दिडग्याची डाळ बनवली होती आणि हे काजू आहेत ते चुलीवर आम्ही छान भाजले होते. त्याच्यानंतर हे काय दिडगे आहेत जे की विहानला भरपूर आवडतात आणि ही घरची मसूरची डाळ आहे. आता मी मसूर घेऊन येत नाही, जास्त करून मसूरची डाळच घेऊन येते, कारण मसूर आणली ना तर कोणी खायला बघत नाही. मसूरची डाळ असेल तर हे आवडीनं खातात म्हणून. त्याच्यानंतर थोडेसे शेंगा मी घेऊन आले होते, कारण आता पावसाळा आहे आणि पाऊस पडला की असं खायला छान वाटतं म्हणून. आणि मोस्ट ऑफ माय फेवरेट ही आंबाड्याची भाजी, जी की आई सकाळी जाऊन शेतामधून थोडीशी घेऊन आली होती. आणि त्याच्यानंतर जे आहे ते काकूनं पण मला थोडीशी आणून दिली होती, त्यामुळे इतकी झालेली आहे. आणि याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. मला सगळ्या भाज्यांमध्ये म्हटलं ना तर ही भाजी भरपूर म्हणजे भरपूर आवडते आणि मला पुण्यामध्ये जरी कुठं दिसली ना तरी मी ती घेऊन येते आवर्जून आणि बनवते. आता इव्हनिंगच्या टायमिंगला ना घरामध्ये असं वेगळं काही बनवण्यासाठी काहीच नाही होतं, त्यामुळे जे आहे गोड शेवया असतात ना, सो त्याचाच मी विहानसाठी इथं उपमा बनवलेला आहे. तर म्हटलं की दुपारी कसं झालं, भात वगैरे मी काहीच बनवलं नाही होता, त्यामुळेच म्हटलं की विहानसाठी थोडासा जो आहे तो इथं शेवयांचा उपमा बनवून दिला मी. आणि त्याच्यानंतर जे आहे ते नेक्स्ट डे आहे आणि आज संडे होता, तर हे घरी होते. मग सकाळी उठल्या ना मी म्हटलं चला बाकीचे डबे आहेत ना सो ते रिकामी करूया. आणि तांदूळ पीठ जे आहे ते सगळं संपलंच होतं ऑलमोस्ट. मग म्हटलं की तांदूळ पिठाचे डबे रिकामी करूया, घासून जे आहेत ते सगळ्यात अगोदर ते काम करून घेऊया म्हणून. तर मग मी इथं ह्यांना जे आहे ते तांदळाचं पीठ मी चाळून मला थोडंसं मदत करा म्हटलं की मला हे जे पीठ आहे ना ते चाळून द्या, तेवढ्या वेळामध्ये मी स्वयंपाक वगैरे जो आहे तो बनवून घेते. नाहीतर मी हे करत बसले ना की जवळजवळ स्वयंपाकाला दुपारच होते आणि मग झाडू फरशी ह्या सगळी कामं करायला जवळजवळ 3-4 वाजतात. कारण हे जरी थोडं दिसत असेल ना काम, तरी प्रत्येक डबे रिकामी करणे, सगळं व्यवस्थित ते सुकल्यावर ठेवणे यामध्ये खूप वेळ गेला असता. आणि बऱ्यापैकी मला ना ह्यांची घरकामामध्ये मदत होते. आता ते असं होतं ना की बाळ पण लहान आहे आणि मला पण खूप वेळ लागतो, मग त्यामुळे जे आहे ते मला छोटी मोठी जे आहे ते नेहमीच मदत करतात. आता संसार दोघांचा आहे त्यामुळे आम्ही असं मस्त हसत जे आहे ते दोघंही कामं करतो. तसं मी व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला दिसत नसेल, कारण हे थोडेसे म्हणजे व्हिडिओमध्ये यायला कधी लाजतात, त्यामुळे नको म्हणतात म्हणून मग मी जे आहे ते यांचं चोरून कधी जे आहे ते शूट करत राहते. सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.